नमस्कार मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोटी अंतर्गत 7, 13, 17, 19 ह्या कसोट्या बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 पासून ते 11 पर्यंतच्या सर्व कसोट्या बघितलेल्या आहेत। तर आता 7 ची कसोटी बघा। 7 ची कसोटी कशी आहे? एखादी संख्या घेऊ आपण, त्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ। एक संख्या घेतो 343। या 343 ला 7 ने भाग जाते की नाही हे कसं बघायचं? तर काय करा, शेवटचा जो अंक आहे 3, त्या शेवटच्या अंकाची डबल करा। याची काय करायचे आहे? दुप्पट। म्हणजे 3 ची दुप्पट किती होईल? 6। ठीक आहे। आणि ही उरलेल्या संख्येतून वजा करा, म्हणजे 34 वजा 6। ठीक आहे। 34 वजा 6 किती होतील? 28। चलो मी 6 केला 28। आता या 28 ला 7 ने भाग जातो का? जातो। बरोबर आहे। 7 चौक 28 याला भाग जाते, म्हणून 343 ला सुद्धा 7 ने भाग जातो। नक्की आपल्याला 7 ची कसोटी समजली असेल। तर पुन्हा एखादा एक्झाम्पल घेऊ आपण। कुठलीही संख्या भाग नाही गेलं तर अजून बेस्ट 247 याला 7 ने भाग जाते का बघूया। ठीक आहे। 7 काय करायचे? शेवटच्या अंकाची डबल, दुप्पट, म्हणजे किती? 14। हे उरलेल्या संख्येतून वजा करा, वजा 14। 4 2 4 0 2 2 गेले। या 10 ला 7 ने भाग जाते का? नाही जात। बरोबर आहे। म्हणून 247 ला सुद्धा 7 ने भाग जात नाही। नक्कीच तुम्हाला 7 ची कसोटी समजली असेल। पुढे 13 ची कसोटी बघा। 13 ची कसोटी याच पद्धतीने आहे। एक संख्या घेऊ, उदाहरणार्थ आपल्याला समजणे सोपं जाते। 988 988 13 ने भाग जाते का बघूया। काय करायचं? इथं सुद्धा तोच प्रकार, शेवटची जी संख्या आहे, आता जसं 7 च्या वेळेस आपण दुप्पट केलं, आता याला काय करायचं? 9 पट करायचं। 9 पट किती होईल? या शेवटच्या अंकाचे 9 पट 9 8 72। ओके। आता तेच पद्धत वजा करा उरलेल्या संख्येतून, -72। 8 2 गेले 6, 9 7 गेले 2। या 26 ला 13 ने भाग जाते आहे, डिवाइडेड बाय 13 होते, म्हणून 988 ला सुद्धा 13 ने भाग जाते। नक्कीच 13 ची कसोटी तुम्हाला समजली असेल। पुन्हा एखादा उदाहरण घ्यायची गरज नाही। ठीक आहे। तुम्ही प्रयत्न करून बघा वेगवेगळ्या संख्यांसोबत। त्यानंतर 17 ची कसोटी सेम 13 ची कसोटी ज्या पद्धतीने आपण बघितली तसं 17 ची कसोटी सुद्धा आहे। एक उदाहरण घेऊ, 289 याला 17 ने भाग जाते का? ठीक आहे। आता यामध्ये काय करा, शेवटची संख्या जी आहे 7 च्या वेळेस दुप्पट केली, 13 च्या वेळेस 9 पट केली, आता याला 5 पट करा। ठीक आहे। 9 5 45। तेच पद्धत वजा करायचं उरलेल्या संख्येतून, -45। आता 28 मधून 45 आपण काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो। तेच करू। 45 -28 15 मधून 8 गेले 7 4 गेले 1 17। बरोबर। आणि इकडे मोठ्या संख्येचं साइन -17। चिन्हाचं काही करायचं नाही आपल्याला। 17 ला 17 ने भाग जातो, बरोबर, डिवाइडेड बाय 17 होते, म्हणून 289 या संख्येला सुद्धा 17 ने भाग जातोच। आणखी एक दोन उदाहरणे घेऊन तुम्ही सोडून बघा, तुम्हाला ते चांगलं समजेल। त्यानंतर 19 ची कसोटी बघा कशा पद्धतीने आहे। एखादी संख्या आपण घेऊ, तेच उदाहरणादाखल 399। तेच पद्धत काय करा, याची दुप्पटच करा, 2 पट किती होईल? 9 चे 2 पट 18। ठीक आहे। 9 2 18। आणि हे जे दुप्पट आली ती उरलेल्या संख्येतून आता वजा न करता बेरीज करा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं। 9 + 8 17 चे 7 1 3 आणि 2 5
57 ला 19 ने भाग जाते म्हणून 399 ला सुद्धा 19 ने भाग जाते. नक्कीच तुम्हाला 19 ची कसोटी सुद्धा समजली असेल आणि अशा पद्धतीनं 7 13 17 19 ची कसोटी आपण आज समजून घेतली आहे. धन्यवाद.